Good morning, student. Today we are start chapter number 19. Chapter name is Constitute of Food. Student, you know that we have learned that food stuff have constitute that are useful to us in different way. तुम्हाला माहित आहे की जे काही अन्न पदार्थ आपण खातो त्यामध्ये डिफरंट कॉन्स्टिट्यूट असतात आणि ते आपल्यासाठी खूप गरजेचे असतात. लेट अस लर्न सम मोर अबाउट द कॉन्स्टिट्यूट ऑफ फूड. चला आता आपण या कॉन्स्टिट्यूटबद्दल माहिती जाणून घेऊ. पहिला जे कॉन्स्टिट्यूट आहे ते म्हणजे की कार्बोहायड्रेट. यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुमच्या बुकमध्ये. बघा, यासाठी आपल्याला काही मटेरियल लागणार आहे. पहिला आपल्याला लागणार आहे पोटॅटो, बटाटा म्हणजे टिंचर ऑफ आयोडीन आणि एक ड्रॉपर लागणार आहे. काय करायचे आपल्याला, ॲड सम वॉटर टू अ टिंचर. टिंचरमध्ये आपल्याला थोडासा पाणी टाकायचे म्हणजे त्याला डायल्यूट करायचे. यूजिंग अ ड्रॉपरद्वारे आपण हे करणार आहे. पुट अ फ्यू ड्रॉप ऑफ इट ऑन द पीस ऑफ पोटॅटो. यामधून काही ड्रॉप आपल्याला पोटॅटोमध्ये टाकायचे आणि ऑब्झर्व करायचे. व्हॉट डू यू सी? काय ऑब्झर्व करणार आहे तुम्ही? द पीस ऑफ पोटॅटो टर्न अ ब्लॅकिश ब्लू. जे पोटॅटो आहे, जो बटाटा आहे, त्याचा कलर कसा होऊन जाणार आहे? ब्लू, ब्लॅकिश ब्लू होऊन जाणार आहे. म्हणजे यामध्ये काय आहे हे तुम्हाला ऑब्झर्व करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे डायग्राम तुम्हाला दिसत आहे, आपण असा टाकला त्यामध्ये तर आपल्याला तेथे ब्लू कलर दिसतोय. नेक्स्ट ज्यामध्ये हेडिंग आहे स्टार्च. तर स्टार्च म्हणजे काय? स्टार्च टर्न ब्लॅकिश ब्लू व्हेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ आयोडीन. स्टार्च एक असा पदार्थ आहे की जेव्हा तो आयोडीनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तो ब्लॅकिश ब्लू होऊन जातो. म्हणजे या बटाट्यामध्ये काय आहे? स्टार्च आहे. सो वी कॅन इन्फर दॅट देअर इज स्टार्च इन द पोटॅटो. म्हणून आपण हे म्हणू शकतो की त्या पोटॅटोमध्ये काय आहे? स्टार्च आहे. सागो अँड स्वीट पोटॅटो ऑल्सो कंटेन स्टार्च. स्वीट पोटॅटो तुम्हाला माहिती आहे, सागो तुम्हाला माहिती आहे. यामध्ये सुद्धा काय? स्टार्च. सागो म्हणजे काय? तर साबुदाणा. स्वीट पोटॅटो म्हणजे काय? तर ज्याला आपण काय म्हणतो? साकरू, तुम्ही असं म्हणत असतात. आता याशिवाय सिरियल्स लाईक ज्वार आहे, बाजरा आहे, व्हीट आहे. यामध्ये सुद्धा काय आहे बेटा? तर यामध्ये सुद्धा काय आहे? तर स्टार्च आहे. आता राईस कंटेन अ लॉट ऑफ स्टार्च. आपण जे भात खातो त्यामध्ये सुद्धा भरपूर मात्रामध्ये स्टार्च आहे. वी ऑब्टेन फ्लोअर फ्रॉम दिस ग्रेन. या जे ग्रेन्स आहे, ज्वार, बाजरा, व्हीट, याची आपण काय करतो? तर पीठ करतो. दिस ग्रेन फॉर्म आवर स्टेपल डाएट. हे आपले मुख्य जे आपण जे काही खातो त्या डाएटचं काय आहे ते प्रमुख घटक आहे. वी गेट एनर्जी फ्रॉम स्टार्ची फूड. जे स्टार्ची फूड आपण खातो त्यामधून आपल्याला काय मिळते? तर एनर्जी भेटते. आवर बॉडी यूज दिस एनर्जी फॉर डिफरंट काइंड ऑफ वर्क. आपली जी बॉडी आहे त्यासाठी जे एनर्जी लागते काम करण्यासाठी ते डिफरंट फॉर्म्स काम करण्यासाठी ती एनर्जी आपल्याला या फूड सिस्टममधून मिळते. दिस एनर्जी ऑल्सो कीप द बॉडी सुटेबल वॉर्म. आणि हीच एनर्जी काय करते? तर आपली बॉडीला गरम ठेवते, थोडासा असं ठेवते. म्हणजे की डू यू नो वेन द स्टार्ची फूड वी ईट आर डायजेस्ट शुगर आर फॉर्म. तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा आपण स्टार्ची फूड खातो आणि ते डायजेस्ट होते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये शुगर फॉर्म होते. आणि दिस शुगर बर्न स्लोली इन ऑल पार्ट्स ऑफ आवर बॉडी. हळूहळू ती शुगर काय होते? हे बर्न होते आणि आपली बॉडीमध्ये एनर्जी काय होते? तर रिलीज होते. इन अदर वर्ड आपण असं म्हणू शकतो की शुगर फॉर्म बाय द डायजेशन ऑफ स्टार्च ॲक्ट ॲज अ फ्यूल फॉर अवर बॉडी. आपण असं म्हणू शकतो की जेव्हा डायजेशनची प्रोसेस होते, पचनची प्रोसेस होते, तेव्हा शुगर फॉर्म होते आणि हेच जे स्टार्ची फूड आहे ते आपल्या बॉडीमध्ये फ्युअलच्या म्हणजे इंधनचं काम करत असतात. ओके.